हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेचं असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग हा ब्लाऊजवरती हँगिंग कशी करायची त्या रिलेटेडच असणार आहे. आत्ताच रिसेंटली मी एक ब्लाऊज स्टिच करून घेतला. हा तो ब्लाऊज आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने मी काही जास्त फार असं डिझाईनचा ब्लाऊज काही स्टिच केलेला नाही, आपला साधाच आहे. पण म्हटलं त्याच्यावर मस्त अशी बाईवर हँगिंग करावी दोन्ही बायांवरती. तर तेच आज मी करणार आहे. तर ते मी चला म्हटलं फर्स्ट टाईमच करणार आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आपलं म्हणजे माझं फर्स्ट एक्सपिरियन्स. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर बघूया आता. चला मग तुम्हाला दाखवते मी कसं कसं ब्लाऊजवरती हँगिंग करते. तर चला मग बघूया. तर ज्या ब्लाऊजला लटकन लावायचे आहे तो ब्लाऊज घेतला आणि सोबतच इकडे टेप घेतलेला आहे आणि आकाशी कलरचा दोरा घेतला आणि 2 कलरचा कडदाना घेतला आहे, एक पांढरा कलर आणि आकाशी कलर आणि मोठेवाले मणी घेतलेले आहेत. ते पण आकाशी कलरचेच मोठेवाले मणी घेतले आहेत. इकडे त्याची एक माळच भेटते 40 रुपयाला, ती एक माळच आणली होती मी साध्या आणि सिंपलच पद्धतीने लटकन लावणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये मिक्स कडदाना पण ॲड करू शकता, पण मी साध्याच पद्धतीने लावणार आहे. त्यानंतर इकडे पोत गाठवायची सुई घ्यायची आहे आपल्याला आणि त्या सुईमध्ये दोरा पण टाकून घ्यायचा आहे. कडदाना हा छोटा असतो त्यामुळेच आपल्याला पोत गाठवायची सुई घ्यायची आहे. ब्लाऊज शिवायची किंवा टिच करायची सुई आपल्याला मोठी सुई घ्यायची नाही आहे, जेणेकरून की आपले कडदाना सगळे मणी व्यवस्थित त्यामध्ये जातील. त्यानंतर इकडे आपल्याला ज्या ब्लाऊजला लटकन लावायचं आहे तो ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि टेपच्या साह्याने मी इकडे अर्धा इंच एवढी मार्किंग करत आहे, म्हणजे एवढ्या दूर मार्किंग करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जवळ किंवा लांब असे पण लटकन लावू शकता, पण मी इकडे अर्धा इंचच घेणार आहे. तर टेप असा ब्लाऊजवर ठेवायचा आहे आपल्याला. या पद्धतीने ब्लाऊजवर ठेवल्यानंतर पेनाच्या साहाय्याने आपल्याला त्याच्यावर अर्धा इंच एवढ्या दूर आपल्याला मार्किंग करायची आहे, जेणेकरून लटकन लावताना आपल्याला सोपं पडेल आणि त्यातील अंतर आपल्याला समजून येईल. यासाठीच आपण बाईच्या उलट्या बाजूने मार्किंग करायची आहे, जशी की मी इकडे करत आहे त्याच पद्धतीने. तुम्ही पहिल्यांदाच लटकन लावत असाल तर मार्किंग ही तुम्ही नक्की करा, कारण पहिल्यांदा आपल्याला अंतर काही समजून येत नाही. जर आपण वारंवार लटकन लावले तर आपल्याला ते मेजरमेंट बरोबर अंदाज समजून येतो. पण आपण जर पहिल्यांदा लटकन लावत असेल तर या पद्धतीने टेपच्या साहाय्याने आपल्याला मार्किंग करावीच लागते. तर बघू शकता या पद्धतीने ब्लाऊजच्या बाईवर मी मार्किंग करून घेतलेली आहे अर्धा इंच एवढ्या अंतरावर. तर अशीच मार्किंग आपल्याला करायची आहे. त्यानंतर दुसऱ्या बाईवर पण याच पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर मार्किंग केलेल्या जागेवरूनच सुई आपल्याला उलट्या बाजूने त्या सरळ बाजूला या पद्धतीने टाकून घ्यायची आहे. बघू शकता मी या पद्धतीने घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी मार्किंग केलेली आहे त्याच ठिकाणावरून मी सुई दुसऱ्या बाजूला टाकत आहे. मी तुम्हाला परत दाखवत आहे, कारण जेणेकरून तुमच्या लक्षात यावं यासाठीच मी हे तुम्हाला 2-3 वेळ करून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने सुई या बाजूला टाकून घ्यायची आहे मार्किंगच्या ठिकाणावरून आणि त्यानंतर त्यामध्ये एक मी आकाशी कलरचा कडदाना टाकला सर्वात अगोदर. त्यानंतर पांढऱ्या कलरचे कडदाने घेतले आहेत आणि हाताच्या बोटा एवढं अंतर मी ह्या लटकनचा ठेवलेला आहे. तर या पद्धतीने सुईमध्ये आपल्याला कडदाना भरून घ्यायचा आहे.
हा कडदाना दोऱ्यामध्ये या पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने सुईमध्ये कडदाना भरला तर लवकर होते आणि ही पद्धत सोपी आहे. तर तुम्ही ह्याच पद्धतीने कडदाना सुईमध्ये भरा. अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये ओवल्यानंतर आपल्याला एक बोट इतका अंतर म्हणजे लांब इतका लटकन लावायचा आहे. तर दुसरा पहिला लटकन लावला आहे त्याला मेजरमेंट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेवढ्याच लेंथना आपल्याला दुसरा पण लटकन लावायचा आहे. तर मी इकडे मोजून घेत आहे की अंतर तितकाच आहे की काय. जर जास्त झाला तर आपल्याला मणी काढून घ्यायचे असतात. त्यानंतर त्यामध्ये मोठा मोती आपल्याला टाकायचा आहे ना, सोबतच आकाशी कलरचा छोटा कडदाना पण याच्यात एक टाकायचा आहे. त्यानंतर छोटा कडदाना सोडून मोत्यामधून आपल्याला सुईमध्ये हे थोडे थोडे मणी या पद्धतीने सुई त्याच्यामधून आपल्याला वरच्या बाजूने टाकायची आहे. बघू शकता या पद्धतीने मी वरच्या बाजूने थोडे थोडे मणी करून सुई वरच्या बाजूने टाकत आहे. एका वेळेस टाकू नका कारण पूर्ण मणी पण त्याच्यामध्ये गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला सुई ही वर तिकडे काढायची आहे. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून अशा पद्धतीने मणी हे मागे मागे सरकवत चालायचं आहे. या पद्धतीने पूर्ण मण्यांमधून मी सुई बाहेर काढलेली आहे. बाहेर काढल्यानंतर त्याला या पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूनी सुई वर काढायची आहे. या बाजूनी बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला अस्तरचा थोडासा कापड घेऊन सुई वर काढायची आहे आणि अशा पद्धतीने वर सरकवत न्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने सरकवते त्या पद्धतीने दोरा आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. बघू शकता या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. गुंता होणार तर ते सोडवत आपल्याला या पद्धतीने दोरा काढायचा आहे. त्यानंतर दुसरा लटकन लावण्यासाठी ज्या अंतरावर मार्किंग केली आहे त्या अंतरावरून सुई आपल्याला खालच्या बाजूने काढून घ्यायची आहे. या पद्धतीने त्याचा दोरा कट नाही करायचा आहे. तोच दोरा आपल्याला दुसऱ्या मार्किंगच्या ठिकाणून आपल्याला काढायचा आहे आणि परत दुसरा लटकन लावायला आपल्याला इकडे सुरुवात करायची आहे. दुसरा पण लटकन आपण पहिला लावलेल्या लटकन त्या पद्धतीनेच आपल्याला दुसरा पण लटकन लावून घ्यायचा आहे. असं करता करता सगळे लटकन आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. करायला खूप सोपं आहे. फक्त एकदा समजलं की सगळ्यांनाच ते जमू शकते. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा कारण एवढं काही अवघड नाही आहे. सो फायनली इकडे माझ्या दोन्ही बायांवरती लटकन लावून झालेले आहेत. तर बघू शकता असा काही लुक ब्लाऊजला आलेला आहे.
लटकन लावायच्या अगोदर ह्या ब्लाऊजच्या बाह्या खूप साध्या दिसत होत्या आणि लटकन लावल्यानंतर इतक्या डिझायनर दिसत आहेत की मला तर खूप जास्त आवडल्या आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलं, पण ते पण परफेक्ट जमलं, याचा पण मला खूप जास्त आनंद झालेला आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत